पंप असं जर चालू झालं तर पडला 10 सेकंद 2000 डायरेक्ट आकडा दाखवतोय म्हणल्यावर असं नसतंय. कसं बघा 10 सेकंदात संपलं तसंच गेला तर काय केलं असं नसतं. कुठल्याही पॉईंटचा विषय नाही, क्लिअर घ्यायला पाहिजे तुमचं. आता बघा नवजल लावून बाजूला सरकले की डायरेक्ट 2000 आकडा दाखवतो. नावाजलेल्या पंपात ते असं चालू केलं तर कसं असं नसतं विषय. आम्ही डायरेक्ट दाखवलं की नाही 2000 दाखला 2000 डायरेक्ट आकडा दाखवला लॉकला तुमचं 10 सेकंदामध्ये सगळं पण तुमचं. आणि तसं निघून गेलं असं जर निघून गेलं असं झालं असं ना तसं पडलेलं नाही. तर 2000 लॉक केलं तर तुम्ही 2005 कसं काय आलं. मी काय म्हणतो 2000 लॉक केलं होतं 2005 कसं काय झालं तिथं. नेमकं कशामध्ये प्रॉब्लेम आहे ते सांगा आम्हाला. तुम्ही बंद करा मी बोल. होगा डिझेल होगा डिझेल. बघा सर बघा डिझेल कुणीकडे चाललंय. नवजलचा प्रॉब्लेम तुमचं झाला आम्ही पैसे द्यायला लागलो इथं काय हे करायला नाही. डिझेल डायरेक्ट पडायला लागलं तुमचं खाली. कशाला करता एवढं नावाजलेला पंप आहे चांगलं नाव टाकलं तर वरती डिझेल चाललं बाहेर कुठून लॉक कुठं व्हायला लागलंय. असं नसतंय. तुमचं नावाजलेला पंप आहे कोंडीचा पंप आहे एवढा कंपनीचा पंप आहे तुमचा. परत करा हा नेहमी येते ना. मग 2000 डायरेक्ट लॉक झालं डिझेल गाडीत पडलेलं नाही तुमच्या समोरच झालं ना हे. मग आता परत तुम्ही लॉक केल्यानंतर ह्याच्यातनं डिझेल का पडलं खाली. अहो भानगड नाही तर 2000 डायरेक्ट 10 सेकंदात संपलं डिझेल. पुन्हा लॉक काढून टाकलं. आता डिझेल बंद केल्यानंतर पुन्हा त्या पाईपातनं मतानं बाहेर डिझेल आलंय आणि पडलं म्हणून सांगते. 2000 लॉक केलं 2005 रुपयाचं डिझेल पडले. हे काय आहे. आणि अगोदर डायरेक्ट बंद काय. बिल घेण्याचे विषय नाही. ठीक आहे बंद करा.